त्र्यंबक याला सुकेण्याला जाणं दरवेळेस शक्य होणार नाही, म्हणून त्यांनी या ठिकाणी दत्त मंदिराची स्थापना केली आणि त्यांनी लावलेलं रोपटं छोटं मंदिर होतं. हा सगळा परिसर दत्त मंदिर परिसर म्हणून ओळखला जात होता आणि तो आज खऱ्या अर्थानं एक भव्य दिव्य मंदिर, मग सरोदे परिवार असेल, वाघ परिवार असेल, गुले परिवार असेल, डोकळे परिवार आणि गावातील सगळ्याच मंडळींनी यात सहकार्य करून एक चांगलं मंदिर या ठिकाणी आज त्याचं उद्घाटन बाबाजींच्या हस्ते आपल्या सगळ्यांच्या उपस्थित होतोय. मी या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि महानुभाव पंथ म्हटला की त्याच्यामध्ये ज्ञान, कर्म, भक्ती, दुसऱ्यासाठी जीवन जगायचं जे कर्मकांड आहे ते बाजूला ठेवून माणसाला महत्व देणं, हे सातत्याने त्याचा प्रचार प्रसार करण्याचं काम आपण सगळे करतोय. आपण शेती मातीमध्ये काम करत असताना मगाशी बाबा सांगत होते की संस्कार फार महत्वाचे आणि अलीकडे संस्कारहीन पिढी घडत जाते, त्याच्यामध्ये आपलाही दोष आहे. आपण या सगळ्या गोष्टी फक्त काम करत राहतो, परंतु परमेश्वराचं नाव घेणं, चांगले विचार देणं ही आपली जबाबदारी आहे आणि ते काम साधू संत करताय आणि तेच काम पुढे चालू ठेवण्यासाठी ही मंदिराची निर्मिती झाली. नक्कीच खूप चांगला आशीर्वाद या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला येण्याची संधी मिळाली. बाबाजी आज अधिवेशन चालू होतं, पण या कार्यक्रमाला यायचं म्हणून मी रात्री कोणालाच न सांगता दिल्लीहून आलो आणि या कार्यक्रमाला मलाही सहभागी होता आलं. मी या निमित्ताने मी भाग्यवान असंच समजतो. ठीक आहे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच पद्धतीचं कार्य आपल्या सगळ्यांच्या हातून घडो. बाबाजींचे सगळ्यांचे साधू संतांचे आशीर्वाद आपल्याला मिळो हीच दत्तचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. सगळ्यांना दंडवत.